नमस्कार, सुप्रियाज किचन अँड लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावाकडची पारंपरिक आणि खूपच टेस्टी चिगळची भाजी म्हणजेच घोळाची भाजी। आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायचे। त्यानंतर ठेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। तुम्ही सुप्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। आता ही चिगळची भाजी आहे ती व्यवस्थित नीट करून घेतली होती, ती आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। या चिगळच्या भाजीला काही जण गोळाची भाजी सुद्धा म्हणतात। तर ही भाजी अगदी खूप कमी साहित्यामध्ये पटकन तयार होते आणि भाकरी सोबत तर खूप अप्रतिम लागते। थोडीशी तुरीची डाळ आहे ती 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्यातलं पाणी काढून घेऊन आपण यामध्ये आता ती घालून घेतलेली आहे। त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। या भाजीला सतत हलवणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे टेक्स्चर एकदम स्मूथ येतो। तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो। आता आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपल्याला ही भाजी पुन्हा हलवून घ्यायची आहे। यावरती झाकण ठेवून घ्यायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटतं। तर ह्या भाजीला सतत हलवत राहावं लागतं। चिगळच्या भाजीची खरी चव ही लसूण आणि फोडणीमध्ये असते, त्यामुळे फोडणी खमंग होईपर्यंत नक्की परता। आणि ही गावाकडची पारंपरिक रेसिपी अजूनही अनेकांच्या आवडीची आहे। ही रेसिपी खूप साधी असली तरी चवीला मात्र एकदम भारी लागते। आता इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घ्यायचा आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच भारी लागते। तर खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही एक पारंपरिक गावाकडची रेसिपी आहे। तर अशा तऱ्हेने गरमागरम चिगळची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।